हॅलो गाईज, आज आपण बनवली आहे सूर्यादी स्पेशल डिश. ती बघण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर बघत असेल तर फॉलो करा. तर स्वागत मंडळी, मी सूर्यादी. आणि पावसाने लाईट जाम करून टाकलाय. सकाळपासून पाऊस सुरू झालाय राव. ढग काळे आणि नुसतं बुरबुर बुरबुर राव. त्याच्यामुळे आपल्याला काही दिवसभर जातच नाही आलं. संध्याकाळी थोडा पाऊस कमी झालता तरी बुरबुर चालू होती. हेल्मेट घेतलं. तुम्हाला वाटत असेल कुठं चाललं लांब? नाही बाई, इथंच चाललोय, पण पावसाची काय हेल्मेटच घालायला लागेल. आणि आज सहज मीटरकडे लक्ष गेलं. म्हणलं भाई रिडिंग सोलारचं तले कमी येऊ राहिलं ढगामुळे पावसाळ्यामुळं. आणि जिथं पाऊस पाहिजे तिथं तर नाही, इथं बिनकामाचं येऊ राहिला. गावाकडे येत नाही काही. ते पिक्चर मध्ये म्हणताना माझ्या मागे इतके लोक आहे, मला तो हात नाही लावू शकत. मी म्हणतो आता माझ्या मागे इतक्या स्टीलच्या बाटल्या, मला हात नाही लावू शकत. डोकंच फोडून टाकीन बाई फेकून. आणि आज एका भांड्यांच्या दालनात आलो होतो. आणि हे बघाय तुम्हाला कुठेतरी बघितलं आणि वाटत असन, हा बाई ते स्मॅशर आहे. पावभाजी ते बनवतो आणि त्याच्यामध्ये भाज्या स्मॅश करायला. बाकी त्याला वस्तू होते. तुम्हाला ब्रेड वाटत असं, मला पण पहिले वाटलं होतं चॉपर आहे. आणि पुढे पाहिलं छोटे मोठे चमचे होते. तुमच्या वर्गात एखादं पोरगा असन जे मास्तरचं चमचा होतं, पण हे चमचे तसे नाही, प्रामाणिक आहे. त्याच्यावर नाही गद्दार. तुम्हाला वाटत असं आधी बोलवलंय बॅड एक्सपिरियन्स या गोष्टीचा, तसंच काहीतरी समजू शकता. बरं काही नाही, तुमच्यासाठी पाताळा लोकातून जाऊन ही कॉपरची तांब्याची बॉटल आणली बाई. किंमत नाही दाखवत, 1500 रुपयाची बाई. जाऊ दे म्हणलं, हातातच घेऊन फील करू. इतकी महाग जर बॉटल विकत घेतलीत पप्पा मला घरात नाही घेणार, त्यापेक्षा हे तांबे बरे. असं नाही की घेऊ नाही शकणार, पण घ्यायची गरज पण नाही सध्या. आणि हे किती छोटे छोटे क्यूट क्यूट चमचे होते छोट्या छोट्या बाळांसाठी मस्त खायला. आणि किती मोठे बाळ गोपाळ होते बघा, मस्त क्यूट क्यूट दिसत होते सगळे. आणि हे ठाकूरजे बघा किती मस्त उभे. जसं की आपल्याला सूर्यादी स्पेशल डिश बनवायची होती, तर त्यासाठी मक्का लागणार होती, ती घ्यायला आलो होतो. आणि भाई विचार करा तुम्ही, इतका पावसात पण लोक भाजी घ्यायला आले, म्हणजे पोट किती मोठं आहे. घरी आल्यानंतर आपली स्पेशल डिश बनवणं सुरू झालं. आणि याला स्पेशल नाव आजच पडले, कारण की आज पहिल्यांदाच ट्राय केली मी. तर आज आपण बनवतोय कॉमन फ्राय. भाई आता त्याच्यात मटकी फ्राय म्हणू का कोणता फ्राय म्हणू, कारण की सगळे त्याच्यात कडधान्य मिक्स केलेले होते. आणि सोबत आपला मधुमक्का पण आणली. आणि हीच ती गोष्ट आहे जी आपल्या डिशला स्पेशल बनवती. तू म्हणशील काय गोष्ट आहे बाबा ही, तर ही आहे कच्ची मटकी. आणि तुम्ही विचार करा, म्हणजे मी तुम्हाला एक्सपिरियन्स आहे नाही काय माहित, पण मिसळमध्ये जेव्हा पण मला कच्ची मटकी लागते ना, आणि ती दाताखाली येते, एकदम भारी लागते बाई. कोणाकोणाला एक्सपिरियन्स कमेंट करा साटकन. आणि याला उकडू द्यावं लागत नाही, तर कच्ची मटकीलाच कच्ची राहीन. आणि ही होती आपली सूर्यादी स्पेशल डिश. बाई याचा ड्रॉबॅक एकच होता माझा, की मी लिंबू पिलं बाई, त्याच्यामुळे थोडी खारट लागते. पण काही नाही, हार से ही जीत होती है. एवढं बोलून मी माझा 2-3 मिनिटाचा व्लॉग संपवतो. हसा खेळा जगा गाईज.